सर्वांना नमस्कार. तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 55. मग आता सरस्वतीनं माझ्या एका पोराला तुमची पोरगी द्या आणि जी कोणी पोरगी देईल मी तुमच्या पोराला पोरगी देईन, असं सख्या नंद पुढे कोडं टाकलं आणि रमा पुन्हा परत गेली. काहीही झालं तरी सरस्वतीच्या गरीब घरात ती तिची मुलगी देणार नव्हती. पण आता तिकडं गेल्यानंतर गणानं रमाचं डोकं खायला सुरुवात केली आणि म्हणाला, आई हो म्हण. आणि गणाचा बाप म्हणाला, काय हो म्हण, त्यांच्यात कुठं काय आहे. तो चंद्रभानसुद्धा आत्ता कुठं माणसात आला नाही, तर तो सुद्धा माणसात नव्हता. अजिबात माझी पोरगी तिथं द्यायची नाही. गणा मात्र आईला शिवी देऊन म्हणाला, तू काही पण कर, पण माझं लग्न पुष्पासोबत कर. आता गणा इतका मूर्ख होता की आईला पण शिव्या द्यायचा. शेवटी आईने त्याच्यावर असेच संस्कार केले होते. त्याचीच फळं तिलासुद्धा चाखायला मिळणारच की. म्हणजे ती गणाला चुलतीला शिव्या द्यायला लावायची आणि चुलत भावंडांसोबत भांडायला लावायची. त्यांना शिवी दिली तर कधी असं म्हणत नव्हती की गणा अरे असं बोलू नये. शिवी दिली त्यानं की तिला मजा वाटायची. त्यामुळे गणाच्या तोंडात अशाच शिव्या बसल्या आणि तो रमाला सुद्धा शिव्या द्यायचा आणि तिला घरचा आहेर भेटायचा. शेवटी ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला भोगावंच लागतं, नाही का. मग ते छोटं असं किंवा मोठं असो. आणि रमा म्हणाली गणाला, गणा शांत हो, मला माहीत आहे सुमनला सुद्धा सरस्वती वहिनी अशीच अट घालते, पण सुमन तयार नाही होणार तिच्या पोरीला तिकडं द्यायला. त्यामुळे दिगंबरला सुद्धा पुष्पा मिळणार नाही. आणि गणा म्हणाला, आई त्याला मिळो अगर न मिळो, पण मला पुष्पा पाहिजे. आणि मला नाही मिळाली तरी चालेल, पण त्याला पण नाही मिळाली पाहिजे, एवढं लक्षात ठेव. आता इकडं भावकीचं खातं होतं. भावकी म्हणजे खूप इरस. त्यात रमा आणि सुमनची इरस तर काही बघूच नका. आणि तशीच इरस दिगंबर आणि गणामध्ये होती. आणि आता मग काही दिवसांनी पुन्हा सुमन तिच्या नवऱ्याला घेऊन दिगंबरला न घेता एकटीच सरस्वतीकडे आली. दोघेच नवरा बायको. आणि सरस्वतीसुद्धा तिला तसंच म्हणाली. आणि तिनं एक आतली गोष्टसुद्धा सांगितली आणि म्हणाली की ताईसाहेब, आम्हाला दिगंबरच पसंत आहे, पण आता तुम्ही चुलत आहात आणि रमावंश सख्य आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे थोडं झुकतं मग जातं आहे घरातल्यांचं. माझं मन मात्र तुमच्याकडं ओढा घेतं. पुष्पालासुद्धा दिगंबर पसंत आहे. त्याचं नाव घेतलं की पुष्पा हसते, गणाचं नाव घेतलं की चिडते, हे कळतं आहे मला. आणि आता काय करायचं तुम्ही सांगा. ही अट मी मुद्दाम घातली. मग तुम्हाला पण पाळायची असेल तर बघा, नाही तर पुष्पा मी दोन्ही घरी देणार नाही. कारण तुम्हा दोघी बहिणीत पण तिकडं भांडण लागायला नको. माझ्या पोरीला दोन्ही आत्या समान राहू द्या, लांबची लांब असलेल्या बऱ्या. तुम्ही जर तुमची पोरगी माझ्या घरी दिली तर मला म्हणता तरी येईल की माझी अट तुम्ही घेतली, ऐकली, म्हणून मी पुष्पाला दिगंबरला दिली. असं म्हणून सरस्वतीने तिची बाजू समजावून सांगितली. आणि सुमनचा नवरासुद्धा समजूतदार होता. त्यांची मुलगीसुद्धा दिसायला साधारणच होती, इतकी काही देखणी नव्हती. आणि आता तिचं नशीब असेल तिकडं जाईल. कधी राजाचा रंक होतो आणि रंकाचा राजा होतो कळत नाही. संपत्ती काय असणाराला जाते आणि नसणाराला येते. संपत्ती एका ठिकाणी राहत नाहीच, ती सतत फिरत असते, असं मत होतं सुमनच्या नवऱ्याचं. त्यामुळे सुमनच्या आधी तोच म्हणाला, ठीक आहे सरस्वती अक्का, तुझी अट मला मंजूर आहे. आणि मला वाटतं की तुझ्या दत्तूलाच मी माझी पोरगी देतो, कारण संतोष शाळा शिकतोय, त्यामुळे तो आताच लग्न करणार नाही. तर आपण काय करू, दत्तूचं आणि दिगंबरचं लग्न एकत्रच उरकून टाकूया. तुझी पोरगी माझ्या घरात, माझी पोरगी तुझ्या घरात. असेल तिच्या नशिबात तर होतील की ते पण श्रीमंत. आणि जर तसं काहीच नाही जुळलं तर दत्तूला माझी जमीन करून खाऊ दे. शेवटी आत्याच्या घरी येईल तोही. दिगंबर आणि दोघं खातील करून. आणि दत्तू कमी शाळा शिकलेला असला तरी डोक्यानं चांगला आहे. तो खटपट करतो पैसा कमवण्याचं दिसतंय आम्हाला. आणि अशा प्रकारे सुमनच्या नवऱ्यानं खूप सोपं करून दिलं सगळं. आणि आता हे ऐकून सरस्वतीला आनंद झाला. आणि त्यांनी दत्तूवर दाखवलेला विश्वास बघून चंद्रभानला सुद्धा बरं वाटलं. आणि पुष्पाला सुद्धा आनंद झाला. आणि मग काय, लगेच दोघांच्याही सुपाऱ्या करायचं ठरवलं. सुपारीतच साखरपुडा करायचं सुद्धा ठरवलं. आता बघता बघता साखरपुड्याचा सुपारीचा निरोप रमाला सुद्धा गेला. सगळ्या पाहुण्या रावळ्यात गेला, भावकीत गेला. आणि रमाला खूप खूप राग आला सुमनचा. आणि माझ्या उरावर तू दत्तूला तुझी पोरगी देऊन पुष्पाला करतेस ना, म्हणून त्या दोघींची भांडणं लागली सकाळी सकाळी.
गणासुद्धा खूप चिडला होता. तो दिगंबरला शिव्या घालत होता, चुलत्याला शिव्या घालत होता. आणि आमची सख्खी आत्या आहे, सख्खा मामा आहे तो माझा, तुम्ही तिथं कशाला आहे घालायला गेला असं म्हणायचा. आणि सुमन म्हणाली, पुष्पा त्यांची मुलगी आहे, त्यांची मर्जी, ते कुठे पण देतील, तुमचा त्यांच्यावर हक्क नाही, समजलं. आणि काय गं रमे, तू इथं माझ्यापेक्षा लहान आहेस, लक्षात ठेव. आणि तू माझ्या दिगंबरची चुलती आहेस, त्यामुळे माझी सून आता तुझी पण सूनच लागते. कुंकू लावायला यायचं असेल तर ये भावकी म्हणून, नाहीतर बस बोंबलत. तुला मी सांगणारच नव्हते, पण बहीण पण आहेस म्हणून सांगते, असं सुमन तिला रागात म्हणाली. आणि आगाऊ रमा म्हणाली, हे लग्न होणारच नाही, वाटोळं होईल, वाटोळं सगळ्याचं. माझ्या पोराला दिली नाही ना, मग तुझ्या घरी पुष्पा कशी नांदते तेच बघते, असं रमा शिरा ताणून म्हणत होती. आणि सुमन म्हणाली, सरस्वती बहिणीनं आधी तुला विचारलं होतं, माझी पोरगी त्यांच्या दत्तूला दिली तेव्हा पुष्पा माझ्या घरी आली, समजलं. मग आता तू का नाही दिली, तू का नाही हो म्हणालीस. तो किती स्वार्थी आहेस सगळ्याला माहीत आहे गं. सून बघायला गेलीस, तिचा साधा तिला ब्लाऊज पीस तर घेऊन गेलीस का. अशी तुझी चालरीत, मग कशाला तुझ्या उमऱ्याला कोण येईल, असं म्हणून सुमननं सुद्धा रमाची लायकी काढली. बाकीची सगळी सुलत भावकी ऐकत होती आणि त्यांना ह्या दोघींचं भांडण म्हणजे रोजचं मनोरंजन होतं. आणि आता गणा खूप वैतागलेला होता. तो आई बापाला शिव्या द्यायला लागला, सरस्वती मामीची का अटमान केली नाही म्हणून. तो पुष्पासाठी एवढा येडा झाला होता की गाडी घ्यायचा आणि दिवसभर चंद्रभानच्या घराभोवती फिरायचा आणि हॉर्न द्यायचा. आणि सरस्वतीला तर त्याची भीतीच वाटायची आणि त्याचा आणखीन जास्त राग यायचा. मग आता साखरपुड्याचा दिवसही उजाडला. सरस्वतीनं सुद्धा हिरवी साडी, आरसा, गंधाची बाटली, टिकल्याचं पाकीट, पावडरचा डब्बा, कंगवा आणि साडी वगैरे सगळं आणायला सांगितलं. दत्तूच्या होणाऱ्या बायकोसाठी सगळं साहित्य आणलं. अंगठी वगैरे घेण्याची त्यांनी तसदी नाही घेतली. आणि इकडे सुमनने सुद्धा अशीच तयारी केली. बस्तासुद्धा एकत्रच बांधूया, भांडीसुद्धा एकत्रच घेऊया, अगदी सेम टू सेम असं ठरवलं. कारण इथे एका हाताने द्यायचं होतं, दुसऱ्या हाताने घ्यायचं होतं. जेवढं द्यायचं होतं तेवढंच घ्यायचं होतं, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता कमी जास्त होण्याचा. मग साखरपुडा सुमनच्या घरी घ्यायचं ठरलं. कारण अंगण मोठं होतं, दोन्हीही पोरांची लग्न एकत्रच होणार होती, त्यामुळे सुमनला उत्साह आला होता. आणि त्या दिवशी रमा मात्र घरात होती. जेव्हा सरस्वती चंद्रभान दारात आले, रमा कुठंच दिसली नाही. आता सख्खी नणंद होती म्हणून सरस्वती आणि चंद्रभान रमाच्या बंगल्यात गेले काढण्यासाठी गेले, पण रमानं अजिबात दार उघडलं नाही. आणि कोण आहे मी, कोणाला ओळखत नाही असं म्हणाली. माझा कोणी सख्खा भाऊ नाही, सगळे मेले, माझ्या दारात कोणी येऊ नका, असं अभद्र बोलली. सरस्वतीलाही वाईट वाटलं आणि तिचा रागही आला. आणि बरं झालं मी या घरात पुष्पाने दिली असं तिला वाटलं. मग आता खूप सगळी भावकी जमली होती. टोप्या टॉवेल पुरुषांना घातले, उभं कुंकू लावलं होतं सगळ्यांना, बायकांना सुद्धा हळदी कुंकू लावलं, जिलेबीचं जेवण ठेवलं होतं. आणि बंगल्यातल्याच एका खोलीत पुष्पा लाजून बसली होती. आज ती आत्याच्या गावाला आली होती खूप दिवसातून आणि इथेच सून म्हणून येणार होती. लहानपणी कधीतरी आली असेल चंद्रभानसोबत 2-3 वर्षाची असताना. त्याच्यानंतर आता ती येत नव्हती, आत्याच यायची. म्हणजे कळतंय तेव्हापासून पहिल्यांदा. आणि दिगंबरची बहीण म्हणजेच पुष्पाच्या आत्याचीच पोरगी, दोघीही तिथेच तयार होत होत्या. दोघीही नवऱ्या होत्या. दोघी पण पहिल्यांदाच भेटत होत्या आणि पुष्पापेक्षा दिसायला खूप म्हणजे खूप कुरूप होती. पुष्पा मात्र चंद्राचा तुकडा होती. आणि दिगंबरला काहीतरी पाहिजे होतं आणि तो तिथं आला आणि त्यानं बहिणीला हाक मारली आणि म्हणाला, मला तिथला टॉवेल देतेस का. पुष्पानं त्याचा आवाज ऐकला आणि तिनं दरवाजाच्या मागे लपून हात बाजूला काढत त्याला टॉवेल दिला आणि गालात लाजून लाजून खूप हसत होती. दिगंबरला वाटलं त्याचीच बहीण आहे आणि तो म्हणाला, तायडे, दत्तूदाजी आलेत बरं का, आणि तुझी वहिनी कुठे आहे का, भारी दिसते ना. आणि बघ, तुझ्यापेक्षा देखणी वहिनी आणली की नाही तुला. तू सारखी म्हणायची, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण. मग आणली की नाही फुलासारखी छान वहिनी. आणि हे सगळं ऐकून पुष्पा खूप खूप लाजली आणि दिगंबर तिच्याशीच बोलून निघून गेला. आणि तो पुढे गेला तसं त्याला त्याची बहीण तिकडून येताना दिसली आणि तो चक्रावला आणि म्हणाला, आता मी कोणाशी बोललो मग. अरे देवा, पुष्पा होती की काय. आणि तो हसून लाजून बाहेर माणसात निघून गेला. आता सगळे चेष्टा करायचे त्या सगळ्यांची. आणि असं साठं लोटं होतं जेव्हा ना, तेव्हा सगळे आपलीच माणसं असतात आणि खूप खूप चिडवतात.
मग हे सगळं बघून रमाला बरं वाटत नव्हतं. ती तिकडं खिडकीतून बघायची सारखी आणि शिव्या घालायची मोठ्या मोठ्यानं. आता सगळ्या भावकीतल्या पाहुण्यांना, माणसांना, सगळ्याला तिचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे तिच्याकडे कोणी लक्षच देत नव्हतं. तरीही सरस्वतीला वाटायचं की तिने यावं, पण ती येणार नव्हती. रमासुद्धा इरसवाण होती. आता जनासुद्धा आली नव्हती आणि म्हातारीलासुद्धा आली नव्हती, तिला दिसत नाही म्हणून. म्हातारीसुद्धा चंद्रभान आणि सरस्वतीला शिव्या घालत होती आणि चंद्रभानपेक्षा सरस्वतीला जास्तच. मग आता दोन्ही पोरींना पाटावर बसवलं आणि सगळेजण नक्षत्रासारख्या पुष्पाला माना उंच करून करून बघायचे. दोघींची तुलना आपोआपच केली जायची. दिगंबरला छानच बायको मिळाली बरं का, असं सगळेजण म्हणायचे. आणि पुष्पाचं रूप डोळ्यात किती साठवू आणि किती नको असं वाटायचं. मग दोघी पोरींच्या मामांनी सुपारी फोडली, पोरींना कुंकू लावलं, ते सगळं साहित्य ओटीत दिलं, पोरींनी पैंजण घातलं आणि मग जोडी जोडीने पाया पडले. जेवणं झाली, साखरपुडा संपन्न झाला. अशा प्रकारे पुष्पा आता दिगंबरची बायको होऊन सुमनच्या घरी येणार हे फिक्स झालं. आणि आता दिगंबरची बहीण आणि दत्तू, दिगंबर आणि पुष्पा एकमेकांचे मेवणी. आता बोलायचं तरी काय, नाही का? पण आता इथून गेल्यावर पुन्हा लवकर भेट नाही व्हायची, म्हणून पुष्पा त्याला सारखी बघून घ्यायची तिच्या तिरक्या नजरेनं. तो माळकरी मुलगा होता, सतत हसतमुख होता. शेतात काम करून ट्रॅक्टर चालवून त्याचा चेहरा काळपट पडला होता. पण पुरुष जात ही अशीच असावी, राकट दणकट, नाही का? पण बायकोची काळजी घेणारी असावी पुरुषाची जात, तिचं मन जपणारी असावी. चंद्रभान सरस्वतीसोबत कसा वागायचा हे पुष्पानं बघितलं होतं. त्यामुळे दिगंबरसारखा मुलगा, तो सुद्धा माळकरी, तो कधीच व्यसन करणार नाही, बाईच्या नादी लागणार नाही असं पुष्पाला वाटायचं. आणि ते एक महत्त्वाचं कारण होतं दिगंबर तिला आवडण्याचं, की आपल्या नवऱ्यानं आपल्या आईला जसं वागणूक दिली तिच्या नवऱ्यानं तसं करू नये म्हणून. मग आता 4 जणांनाही जेवायला बसवलं. घरातली मंडळी अजून जेवायची राहिली होती. मग या 4घांना ताटं वाढली. आता पोरी आहेत म्हणून पोरींना कमी वाढलं. तसं पण जेवण संपतच आलं होतं. इतकी हिशोबात धरली होती माणसं, त्याच्यापेक्षा जास्त लोक जेवली होती ना, जेवण कमी पडलं. आणि पुरुष आहेत म्हणून दत्तू आणि दिगंबरला जास्त जेवण वाढलं. जोडी जोडीनं शेजारी शेजारी बसवलं होतं. पण आता दिगंबरनं पुष्पाच्या ताटात बघितलं. त्याला माहीत होतं पुष्पाला खायला जास्त लागतं. तिची मटणाची आवड तर त्याला माहीतच होती. आणि आता सगळ्यांचा डोळा चुकवून दिगंबरनं तिचं कमी जेवणाचं ताट स्वतःला घेतलं आणि स्वतःचं जास्त जेवणाचं ताट तिला दिलं. तसं पुष्पानं त्याच्याकडे हळूच लाजून टपोरे डोळे बारीक करून बघितलं. आणि तो हळूच हसून म्हणाला, पोटभर जेव, घरी जाईपर्यंत रात्र होईल आणि मग कंटाळ्यामुळे चूल पेटवणं होणार नाही, त्यामुळे इथूनच पोटभर खाऊन जा. आणि अगं बाई गं, पुष्पा इतकी लाजली की काही बघायलाच नको. लाजून तिचं पाणी झालं आणि तिचा प्रत्येक घास तिला अमृतासारखा गोड गोड वाटायला लागला.